शिवसेनेच्या मुंबईतील प्रभारी लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. शिवसेनेतील 6 नेत्यांवर मोठी जबाबदारी. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्शन मोडवर. पुण्यात लोक अदालतीचे आयोजन. जवळपास 98 लाखांचा दंड वसूल. 3 दिवसांमध्ये 5197 नागरिकांनी वाहनांवरील दंड सवलतीत भरलाय. शरद पवार आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर. दिंडोरीत आज दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचं उद्घाटन. उद्या नाशिकमध्ये आयोजित पक्षाच्या अधिवेशनाला राहणार उपस्थित. एआयच्या मदतीने हत्येचा खुलासा. छत्रपती संभाजीनगरात अभयारण्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. मित्रानेच हत्या केल्याचं समोर. आरोपीला अटक. पुण्यात पुणे ऑन पेडल स्पर्धेचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा. स्पर्धेत हजारो पुणेकर सायकल रॅलीमध्ये सहभागी. देशभरात फटाक्यांवर बंदी घालायला हवी. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ हवेचा अधिकार. दिवाळीच्या तोंडावर सरन्यायाधीश भूषण गवई यांचं परखड मत. पुण्यातील मंचर शहरात दर्ग्याखाली आढळलेल्या भुयाराची पुरातत्व खात्याकडून चौकशी करावी. हिंदू संघटनांची मागणी. दर्ग्याखाली मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा. अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार. उत्तर प्रदेशातील बरेली येथील घरावर गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.